हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ओ हा काय आहे, या सर्कलचा सेंटर आहे. अँड बी इज अ पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि बी हा काय आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो ए बी रे आहे हा काय झालेला आहे, सर्कलला बी या पॉईंटमध्ये काय झालेला आहे, इंटरसेक्ट झालेला आहे. सेग ओई परपेंडिक्युलर सेग एडी. ओई हा काय आहे, या सेग एडीला परपेंडिक्युलर आहे. त्याचबरोबर ए बी इज इक्वल्स टू 12. ए बी हा जो सेगमेंट आहे याची लेंथ दिलेली आहे किती आहे, 12. ए सी इज इक्वल्स टू 8. हा जो ए सी सेगमेंट आहे याची लेंथ दिलेली आहे 8. फाइंड ए डी. ए पासून डी हा जो सेगमेंट आहे करायचा याची लेंथ फाइंड करायची आहे. डी सी त्याचबरोबर डी सी हा सेगमेंट फाइंड करायचा आहे. डी पण काय करायचं आपल्याला फाइंड करायचा आहे. पहा सॉल्व्ह करू आपण एक्झाम्पल. आता प्रथम काय करता येईल पहा आपल्याला ए डी फाइंड करण्यासाठी. आता ए बी हा काय रे, ए बी हा रे काय करतो, सर्कलला बी या पॉईंटमध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. म्हणजेच ए बी ही काय टँजेंट आहे सर्कलची. त्यानंतर ए डी हा काय आहे, सर्कलला 2 पॉईंट्समध्ये काय करतो, इंटरसेक्ट करतो. म्हणजेच ए डी ही काय सर्कलची सेकंड आहे. म्हणजेच आपण इथे टँजेंट सेकंड सेगमेंट थिरम यूज करू शकतो आणि ए डी या सेगमेंटची काय काढू शकतो, लेंथ काढू शकतो. रे ए बी इज अ टँजेंट ऑफ द सर्कल, इज अ टँजेंट अँड ए डी seg AD is the secant of the circle. Therefore, by tangent secant segment theorem काय लिहू शकतो पहा आपण. टँजेंट सेकंड सेगमेंट थिरम काय आहे, ही जी टँजेंट आहे हा ए बी सेगमेंट आहे याचा स्क्वेअर, ए बीचा स्क्वेअर इज इक्वल्स टू हा सेगमेंट ए सी आणि पुन्हा ए पासून स्टार्ट करायचं ए डी, ए सी इंटू ए डी. ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी इंटू ए डी. हा काय आपला टँजेंट सेकंड सेगमेंट थिरम लिहून घेऊ आपण. ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी, सी डी घ्यायचं नाही, काय घ्यायचं आपल्याला ए सी आणि पुन्हा ए पासून स्टार्ट करायचं ए डी, ए सी इंटू ए डी. आता ए बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ए बी किती आहे 12, म्हणजे तिथे काय येईल 12चा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी. ए सी किती आहे पहा, ए सीची व्हॅल्यू किती आहे 8 इंटू ए डी. ए डीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता 12चा स्क्वेअर किती येईल 144 इज इक्वल्स टू 8 इंटू ए डी. आता हा 8 आपण या बाजूला घेऊ. 8 येथे काय मल्टिप्लिकेशन, या बाजूला आल्यानंतर डिव्हाइड होईल. 144 अपॉन 8 इज इक्वल्स टू ए डी. भाग घालू आपण. 8 1 जार 8, येथे पण 8 1 जार 8, 14 मधून 8 गेले 64 होईल. 8 8 जार 64. म्हणजेच आपल्याला ए डीची व्हॅल्यू काय मिळेल, देअरफॉर ए डी इज इक्वल्स टू 18 युनिट्स. ही काय मिळाली आपल्याला, ए डीची व्हॅल्यू मिळाली. याला आपण नंबर घालू 1. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डी सी. डी सीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा डी सी फाइंड करायचा. आता डी सी कसा फाइंड करता येईल पहा. आपल्याला ए सीची व्हॅल्यू माहीत आहे 8 आहे. त्यानंतर आता आपल्याला ए डीची पण व्हॅल्यू मिळाली. ए डी किती आहे 18 युनिट्स आहे. मग आपण असं लिहू शकतो ए सी प्लस सी डी इज इक्वल्स टू ए डी. कारण पहा ए सी आणि डी हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत, एकाच लाईनवरती आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो, ए सी प्लस सी डी इज इक्वल्स टू ए डी. मग ए सी आणि ए डी आपल्याला माहिती आहे, त्यावरून आपण सी डीची लेंथ काढू शकतो. पाहिली आपण काय लिहिणार आहोत आपण, ए सी प्लस सी डी इज इक्वल्स टू ए डी लिहू आपण. सेकंड नंबर घालू ए सी प्लस सी डी इज इक्वल्स टू ए डी. का लिहिणार आपण, रिझन काय येईल, कारण पॉईंट ए, पॉईंट सी आणि पॉईंट डी हे काय आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. मग आता ए सीची व्हॅल्यू किती आहे 8, ए सी इज इक्वल्स टू 8 प्लस सी डी आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आणि ए डीची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे किती आहे 18. आता हे 8 आपण काय करू, या बाजूला घेऊ. येथे द साइन काय आहे
प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. देअरफॉर CD इज इक्वल्स टू 18 मायनस 8. देअरफॉर CD इज इक्वल्स टू 18 मायनस 8 किती येईल? 10. म्हणजेच आपल्याला CD ची व्हॅल्यू किती मिळाली पहा? 10 मिळाली. हा जो DC आहे याची व्हॅल्यू किती येईल? 10. हे DC 10 आणि हा AC 8 मिळून AD किती मिळेल आपल्याला? 18. आता थर्ड आपल्याला काय फाइंड करायचं आहे? DE. ह्या DE ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. आता ही व्हॅल्यू कशी फाइंड करता येईल पहा. आता ह्या सर्कलच्या सेंटरमधून काय केलेलं आहे? O मधून या क्वाडवर CD या क्वाडवर परपेंडिक्युलर काढलेला आहे. जर सर्कलच्या सेंटरमधून क्वाडवर परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर काय करतो? क्वाडला बायसेक्ट करतो, म्हणजेच क्वाडचे 2 समान भाग करतो. म्हणजेच DE आणि EC काय असणार आहेत? इक्वल असणार आहेत. OE हा काय आहे? AD ला परपेंडिक्युलर आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. सेग OE परपेंडिक्युलर सेग AD. आता AD म्हणजेच आपण काय लिहू शकतो? DC लिहू शकतो, कारण हे सगळे पॉईंट्स काय आहेत? एकाच लाईनवरती आहेत. सर्कलच्या सेंटरमधून या क्वाडवर काय आहे? हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. त्यामुळे हा काय करतो? या क्वाड CD ला बायसेक्ट करतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? DE इज इक्वल्स टू हाफ DC. आणि DCचं मेजर आपल्याला माहिती आहे. DCचं मेजर किती मिळालं आपल्याला? 10. म्हणजेच हा DE किती असणार आहे? त्याच्या हाफ म्हणजेच 5 असणार आहे. पहा कसं लिहायचं. थर्ड नंबर घालू आपण. आता आपल्याला काय दिलेलं आहे? येथे सेग OE परपेंडिक्युलर सेग AD लिहून घेऊ आपण. सेग OE परपेंडिक्युलर सेग AD हे काय आपल्याला गिवन आहे. दॅट इज, हेच आपण कसं लिहू शकतो? सेग OE परपेंडिक्युलर सेग DC. या ADच्या ठिकाणी काय लिहिलं आपण? ADच्या ठिकाणी CD लिहिलं, कारण CD हा क्वाड आहे. आणि हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत? A, C आणि D एकाच लाईनवरती आहेत. त्यामुळे आपण काय लिहू शकतो? ADच्या ठिकाणी CD लिहू शकतो. आता आपण काय लिहू? DE इज इक्वल्स टू हाफ DC. असं का लिहिलं आपण? रिझन काय येईल? परपेंडिक्युलर drawn from the circle to the chord bisects the chord. सर्कलच्या सेंटरमधून जर काय केलं आपण? क्वाडवरती परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर काय करतो? क्वाडला बायसेक्ट करतो. मग आता पहा, DE आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय येईल? DE इज इक्वल्स टू हाफ DC. DC ची व्हॅल्यू आपल्याला CD म्हणजेच काय? DC किती मिळाली आपल्याला व्हॅल्यू? 10. 2 1 जार 2, 2 5 जार 10. म्हणजेच DE ची व्हॅल्यू काय येईल? 5 युनिट्स. येते काय येईल? CD इज इक्वल्स टू 10 युनिट्स. DE ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? देअरफॉर DE इज इक्वल्स टू 5 युनिट्स. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.